महिला व मुलींची अन्याय अत्याचाराची वाढती घटना पुणे शहर असून महाराष्ट्रभरात असून दिवसांदिवस वाढत चाललेले आहे। पुण्यातील एक ग्रामीण भागामध्ये चिमुकलीवरती अन्याय अत्याचार करून तिच्यावरती निर्घृण हत्या करण्यात आलेली घटना ताजी असताना न्यायालयाने त्याच्या संदर्भात मरेपर्यंत फाशी नराधमाला दिली होती। मात्र पिंपरी चिंचवड शहरामध्ये पुन्हा एकदा तीच घटना समोर आलेली आहे। वाकड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4 वर्षाच्या आणि 10 वर्षाच्या सख्ख्या बहिणींवरती नराधमाने अन्याय अत्याचार केल्याच्या घटना समोर आलेली आहे। या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक संतापजनक दिसून आलेले आहेत। या संदर्भामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत ही घटना घडलेली आहे आणि या घटनेच्या संदर्भात खऱ्या अर्थानं मुली आणि महिलांना सुरक्षा या भागामध्ये पोलीस विभागाच्या अंतर्गतून मिळणार का नाही असा देखील प्रश्न या ठिकाणी नागरिकांनी व्यक्त केलेला आहे। पाहूया। 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार झाल्याबाबत तक्रार प्राप्त होती। ज्या अल्पवयीन मुली होत्या त्यांच्या आईने त्याबाबत वाकड पोलीस स्टेशनला काल रात्री फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने वाकड पोलीस स्टेशनला बलात्कार, ॲट्रॉसिटी आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्यामधील जे आरोपी आहे, आरोपीत हा फिर्यादींच्या शेजारी राहणारच आहे। त्याचं नाव रमजान बागवान, तो 61 वर्षीय आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये आम्ही अटक केलेली आहे। सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे, संवेदनशील आहे आणि ॲट्रॉसिटी असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास वाकड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुनील कोराडे करत आहेत। गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेऊन या तपासकामी आम्ही विशेष तपास पथक स्थापन केलेलं आहे। त्याचा मूळ उद्देश या गुन्ह्याचा तपास शास्त्रोक्त पद्धतीने व्हावा आणि या गुन्ह्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने तपासून पुरावे संकलित करून ते जलद गतीने तपास व्हावा यासाठी तपास पथक स्थापन केलेले आहे। तसेच दोषीविरुद्ध जो खटला आहे तो भक्कम असावा याकरिता विशेष सरकारी अभियंता यांची नियुक्ती होण्याबाबत आम्ही पाठपुरावा करून त्यांची नेमणूक करणार आहोत व तपास जलद गतीने पूर्ण करून त्याचे दोषारोपपत्र माननीय न्यायालयामध्ये सादर करणार आहोत। आणि यामध्ये तपासादरम्यान आम्ही जे पीडित आहेत त्यांचे समुपदेशन, तसेच पीडितांना मनोधैर्य योजनेअंतर्गत अनुदान, तसेच त्यांचे पुनर्वसन यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत। यातील ज्या पीडित आहेत त्या अल्पवयीन आहेत, त्यामुळे यातील जे दोषीला आहे त्याला जास्तीत जास्त शिक्षा मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत। माझी या निमित्ताने सर्वांना विनंती आहे की यातील पीडित अल्पवयीन आहेत, त्यामुळे कृपा करून याची माहिती प्रसारित करताना पीडिताची ओळख उघड होऊ नये, तसेच नातेवाईकांची ओळख उघड होऊ नये यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावे। तपासाच्या दरम्यान ज्या काही प्रगती होईल त्याबाबत आम्ही प्रसारमाध्यमांना वेळोवेळी त्याबाबत आम्ही अपडेट देत राहू आणि निश्चितच आम्ही यामध्ये जे काही आपल्या पीडित आहेत, ज्या चिमुकले आहेत, त्यांना आम्ही न्याय देण्याचा सर्वोपरी आमचा प्रयत्न करू। धन्यवाद। महिला व मुली अन्याय अत्याचाराच्या घटना दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत। पुणे ग्रामीण भागामध्ये एका चिमुकलीवरती अन्याय अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना मे महिन्यामध्ये घडली होती आणि या फास्ट कोर्टाच्या माध्यमातून नराधमाला मरेपर्यंत फाशीत सुनावलेली आहे। ही या घटनेच्या माध्यमातून जनतेचं नजर हटत नाही तोपर्यंत पिंपरी चिंचवड शहरामध्ये एक अशी गंभीर घटना घडलेली आहे। 2 सख्खी बहीण, एक 4 वर्षाची आणि एक 10 वर्षाची, या बालिकेवरती एका 65 वर्षाच्या नराधमाने अन्याय अत्याचार केलेला आहे आणि त्या घटनेच्या संदर्भात त्या नराधमाने त्या चिमुकलींना दम देखील दिल्याची घटना समोर आलेली आहे। या संदर्भात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त झालेला आहे आणि पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस आयुक्तालय यांचं देखील या घटनेकडे कशा पद्धतीने लक्ष लागलेलं आहे हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।